नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत तुमचं स्वागत करतो आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 2 मे. तर आत्ता आपण सध्या लॉग इन होतो आहे. 9:20 झालेत. आपण लेट झालो जरा, CNG वगैरे भरला आणि आपल्याला कारण रिझर्वेशनची एक ट्रिप आहे 11 वाजता खारघरवरून, ॲक्सेप्ट करून ठेवले. त्याच्यामुळे 1 तास अगोदर एखादी छोटी मोठी इथली ट्रिप करायची आणि मग त्या रिझर्वेशन ट्रिपला जायचं. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड इर्टिगा गाडी संदर्भात व्हिडिओ येत असतात. इर्टिगा गाडीचं ओला उबर कालचा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी काल सुट्टी असून 1 मेची महाराष्ट्र दिन कामगार दिनची तरी मी 5,000 अर्निंग क्रॉस केले. जरी तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो चॅनलवरती जाऊन बघा, कशी अर्निंग केली, कुठे गेलो, काय केलं, कोणत्या वेळा कोणती ट्रिप घेतली, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. कोणत्या टायमिंगला कोणती ट्रिप घेत आहे. आणि मुंबईमध्ये मी गेलो पण नाही, फक्त नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या एरियामध्येच एवढं अर्निंग झाली आपली. तर अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू जर राहिला तर तुम्हाला हे अशा प्रकारे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि कसं होतं माहिती आहे का मित्रांनो, सॉरी तो जरा व्हिडिओ मोठा झाला, 28 मिनटं काहीतरी 26 मिनटाचा झाला आहे. कारण व्हिडिओ मोठा होण्याचं कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, मला काय फक्त इकडून तिकडे गेलो, तिथं तुम्हाला शूट थोडंसं दाखवलं, हे दाखवता आलं असतं. व्हिडिओ खूप छोटा करता पण आला असता, 10 मिनटाचा, 12 मिनटाचा, 15 मिनटाचा. पण त्या छोट्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला डिटेल कळणार नाही. मी ना याच्यामध्ये पूर्ण डिटेल असं थोडंसं सांगत बसलं, थोडं ओव्हर वाटेल तुम्हाला, थोडं एक्स्ट्रा वाटेल काय बडबडतोय, पण रिॲलिटी आहे मित्रांनो. ते ह्या खऱ्या गोष्टी, ही जी खरी रिॲलिटी आहे ना, हेच सांगणं माझं या चॅनलच्या उद्देशातून माझा हेतू आहे. बाकी दुसरा माझा हेतू याच्यात काय नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मोठा होतो आहे. बाकी दुसरा व्हिडिओ मोठा होण्याचं कारण नाही. नाहीतर मी काय आता ट्रिप इथं एंड केली, खारघरला गेलो, खारघरला ट्रिप घेतली, तिथं गेलो 30 40 सेकंदाचे छोटे व्हिडिओ बनवले तर व्हिडिओ काही मोठा नाही होणार, छोटा कमीच होईल. पण मी बाबा ट्रिप कशी घेतली, काय घेतली, कुठे घेतली, किती वाजता घेतली, कोणत्या टायमिंगला घेतली, कसं ड्रॉप केलं, कस्टमरला काय रिव्ह्यू काय घेतला, किंवा कस्टमरला काय केलं, कस्टमरला काय सांगितलं, की कस्टमर कॉन्टॅक्ट कसा वाढवला, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगावं लागतात मित्रांनो, तरच तो तुम्हाला व्हिडिओ लक्षात येईल. किंवा आपण कल्याण शिळफाटा तिकडे गेलेलो, 4च्या अगोदर तिकडून बाहेर पडलो, कारण 4च्या नंतर फुल ट्रॉफिक होतं तिकडे, कारण परत नंतर तिकडं काम हे करता येत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना या व्हिडिओमध्ये कंटिन्यू सांगावं लागतात, तरच तो व्हिडिओ पूर्णपणे समजतो, म्हणजे त्या व्हिडिओचा उद्देश लक्षात येतो. नाहीतर फक्त काय 5,000 अर्निंग झाली, इकडे गेलो तिकडे गेलो, एवढं पण मी करू शकतो, पण मला तसं करायचं नाही. त्यामुळे फक्त व्हिडिओ मोठा होतो आहे, सॉरी. मी तरी पण त्यातल्या त्यात छोटा व्हिडिओ करण्याचा खूप प्रयत्न. हा व्हिडिओ अजून मोठा होता मित्रांनो, मी खूप कट करून तेवढा व्हिडिओ झाला आहे, कारण अर्निंग 5,000 झालेली, त्यामुळे ट्रिपा पण भरपूर झालेल्या, त्यामुळे ते सगळं शूट केलं होतं मी, जसा वेळ मिळेल तसं. पण ते तेवढं काय मला टाकता आलं नाही, त्यामुळे मी छोटंच टाकलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता इथं लॉग इन होतो, CNG भरून आलं, देतो तुम्हाला अपडेट कोणती ट्रिप मिळते ते बघून. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपले नॉन सबस्क्रायबर पण जास्त व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत, तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. अजून 25 झालेत आणि मी ट्रिप 0 करतोय. ट्रिप 0 केली, गाडी पेट्रोलवर रात्रीच टाकली होती, CNGवर टाकली. आणि आत्ता आहे बघा, मला एक ट्रिप आले नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची, उबरमध्ये डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली आणि रेट खूप चांगला दिला आहे. तिथं गेल्यानंतर मला आता 823 रुपये तर दाखवलेत. तेवढी ट्रिप कंप्लीट झाली ना, आपल्याला खारघरच्या ट्रिपला रिझर्वेशन ट्रिपला जाता येतं आहे. तर पटकन जातो, पिकअप करतो, ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला अपडेट देतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ड्रॉप केला एअरपोर्टला. बघू शकता तुम्ही, 17 किलोमीटर गाडी चालली आणि 25 मिनटं लागली कस्टमरला ड्रॉप करायला. 896 रुपये दिलेत उबर एक्सेलमध्ये. खूप छान रेट दिला उबरनी, मी देतो स्क्रीनशॉट इथे. तर आणि आपल्याला तर रिझर्वेशन ट्रिप आलेली आहे, पिकअप लोकेशनला जायचं आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, रिझर्वेशन ट्रिप ही तलोजावरून खारघरची आहे. मला वाटलं खारघरवरून तलोजाला पिकअपला जायचं आहे. मला थोडंसं लांब पडतं आहे, पण ठीक आहे, आता काय घेतली आहे तर जाणं गरजेचं आहे. तर मी आता चाललो आहे पिकअप लोकेशनला, एअरपोर्टमधून बाहेर पडतो इथून. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू परत. मित्रांनो, अशा प्रकारे खारघरचा आपला ड्रॉप झालेला आहे. कस्टमरला आत्ता इथं स्टेशनला ड्रॉप केलं आहे. 11:40 झालेत.
गाडी चालली आहे 64 किलोमीटर. 2 ट्रिप कंप्लीट झालेत आपलं. 1500च्या वरती काम झालं आहे, म्हणजे 2 ट्रिपमध्ये मस्त काम झालं आहे. आता बघूया कोणती ट्रिप वगैरे. एक चालूमध्ये येत होती ट्रिप डोंबिवलीची, पण नाही घेतली कारण मला अजून पिकअपला 10 मिनटं दाखवत होतं, कारण ते कस्टमर मग थांबत नाहीत, कॉल करतात. तर आता पुढे कुठेतरी गाडी सावलीला लावतो आणि वेट करतो ट्रिपचा. ओला पण वगैरे चालू करतो दोन्ही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता सीवूडला खारघरला ती ट्रिप ड्रॉप केली. ड्रॉप करून जस्ट गाडी लावून सावलीला थांबलेलो. त्याच्यानंतर आपल्याला खारघर ते एक कॉलेज आहे, तिथून ट्रिप आली डायरेक्ट सीवूडची. 2 स्टॉप ॲड होते त्याच्यामुळे आपल्याला 316 काहीतरी पैसे दिलेत. तर आता कस्टमरला मी इथं ड्रॉप केलं आहे आणि जस्ट इथं सावली चांगली खास आहे. पाठीमागे पाम बीच आहे आणि पुढे सीवूड आहे, मॉल आहे. तर आपण जस्ट इथं थांबलो आहे. आता जेवायचा विचार करतो आहे. 12:30 वाजलेत. 1 मिनटं तुम्हाला दाखवतो बघा. 12:30 वाजलेत आणि गाडी आपली चालली आहे जवळजवळ 79 किलोमीटर आणि आपण इथं थांबलो आहे झाडाखाली सावलीला. बघूया आता. इथं कालच्यासारख्या ट्रिपचा असा फ्लो आज वाटत नाही आहे, तरी पण 3 ट्रिपा झाल्यात आपल्या. जवळजवळ 1800-1900 रुपयाचं काम झालं आहे, बऱ्यापैकी काम झालं आहे. आणि संध्याकाळची ती जी आपण काल ड्रॉप केलेली ट्रिप आहे, ती एक 4च्या नंतर ट्रिप येऊ शकते. त्यामुळे आपण नवी मुंबई सोडून कुठे बाहेर जात नाही, फक्त नवी मुंबईमध्येच थांबण्याचा विचार करतो आहे. जर ती ट्रिप आली तर मग हे 1900 आणि ते 1500 म्हणजे 3500चं काम होऊन जाईल. म्हणून छोट्या इथल्या इथेच पनवेल, निरोळ, वाशी ह्या एरियामध्येच मी काम करण्याचा आज प्रयत्न करत आहे. ती ट्रिप येईल का नाही अजून गॅरंटी नाही, पण तरी पण आपण आशा धरूया की तो फोन येईल आपल्याला. तर मित्रांनो, आपण CNG पंपावर CNG भरला. 1:40 झालेत. 81 किलोमीटर गाडी झाली. भरला म्हणजे टॉपअप केला. मी देतो स्क्रीनशॉट इथे वरती CNGचा. आणि हवा पण चेक केली जरा, कारण खूप दिवस झाले हवा पण ही केली नव्हती, भरली नव्हती. हवा वगैरे एअर वगैरे चेक करून CNG भरलो आहे आणि आता इथं थांबतो आहे कुठेतरी सावलीला. सावली तर आहे पण सांगू शकत नाही इथं कोण कॅमेरे वगैरे किंवा पोलीसवाले आहेत का. बघूया थोडंसं थांबून इथं एखादी ट्रिप वाजते का. दुपारचं टायमिंग आहे. आज ट्रिपचा फ्लो मित्रांनो कमी आहे, कालच्यासारखा नाही आहे. काल फ्लो मस्त होता आणि खूप चांगल्या ट्रिपा लागल्या काल. तर बघतो आता. तिन्ही ॲप चालू आहेत सध्या आपले. तर मित्रांनो, आपण आता अशा पद्धतीनं आहे मुलुंडला. फोर्टिस हॉस्पिटल आहे इथेच पाठीमागे. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. सीवूडहून कस्टमर होतं. एक्सेलची ट्रिप होती. चांगले पैसे मिळाले आपल्याला. 45 मिनटाचा फक्त ड्रॉप होता. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता थांबलो आहे आपण इथं बाहेर येऊन. आणि विशेष म्हणजे त्या कस्टमरला परत अजून रिटर्न जायचं आहे, पण ते टायमिंग नाही आहे काय. 1 तास पण लागू शकतो, 2 तास पण लागू शकतात. ते आम्हाला बोलले की जर तुम्ही थांबत असाल तर थांबा, आम्हाला परत रिटर्न पण जायचं आहे. आणि जे काय असेल ते रिटर्नचं फेअर परत ते द्यायला तयार आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की मित्रांनो 2 तास थांबावं लागेल. मग त्यांना बोललो मी आहे म्हटलं, नंबर घ्या, जर मला एखादी ट्रिप लागली तर म्हटलं मी जाईन, जर नाही लागली तर फोन करा म्हटलं, मी तुम्हाला पिकअप करून घेऊन जाईन. तर ठीक आहे, बघतो आता. ट्रिपा तर इथं खूप वाजत आहेत पण विरुद्ध दिशेच्या वाजत आहेत. आपल्याकडल्या साईडची एक पण ट्रिप वाजत नाही. बघतो आता आपल्याकडली एखादी ट्रिप मिळते का. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. मुलुंडला गेलो. फोर्टिस हॉस्पिटलला कस्टमरला ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर परत आपल्याला बाहेर निघालो. कस्टमरला नंबर वगैरे दिला, त्यांना सांगितलं फोन वगैरे करा म्हटलं, जर तुमचं लवकर वगैरे काय होत असेल तर ठीक आहे बोलले. आणि बाहेर निघाल्यानंतर तिथं सर्च एरिया चालला होता. खूप ट्रिपा होत होत्या उबरमध्ये पण इकडच्या तिकडच्या वाजत होत्या. त्याच्यात एक LTTची लोकमान्य टिळक टर्मिनलची एक ट्रिप मी ॲक्सेप्ट केली. कस्टमरच्या लोकेशनला गेलो, पण तिथं लोकेशनला गेल्यानंतर कस्टमर जवळ आतमध्ये होतं. एकदम नॅरो रोड होता. मी कस्टमरला बोललो बाहेर या. ते काय कस्टमर हे केलं नाही. आणि आमचा फोन चालू होता ना, आणि मी ओला पण चालू करून ठेवलेलं. आणि तोपर्यंत ओलामध्ये आपल्याला एक डायरेक्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची ट्रिप वाजली. चांगले पैसे दिले. मी काय बघित नाही पैसे किती दिले. ऑनलाईन पेमेंट आहे डायरेक्ट अकाउंटला. आता सध्या आपण बाहेर निघतो आहे आणि डायरेक्ट आपण मग ती कॅन्सल केली उबरची आणि डायरेक्ट मग ओलाची नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला घेऊन आलो आहे.
बघूया आता. इथं तर काय थांबणार नाही आपण पार्किंग एरियात. आपण जाणार आहोत आता उलवेमध्ये वगैरे जाऊन थोडं फ्रेश होऊन चहा वगैरे पिऊन मग नंतर लॉग इन करून बघूया कोणती मग ट्रिप एखादी आपल्याला चांगली भेटते. झालं आहे आपलं जवळजवळ 3000चा आय थिंक आकडा क्रॉस झाला असेल. मी काय टॅली मारली नाही पण 3000 100% क्रॉस झाले असेल. तुम्ही बघू शकता 4 वाजून 2 मिनटं झालेत आणि आपली गाडी चालली 141 किलोमीटर. आज कमी किलोमीटरमध्ये ना अर्निंग चांगली झाली. आता अजून आपल्याकडे आहेत 2-3 तास. 1000 रुपये करायचे म्हणजे 4-4.5 होतील. बस 5000 करायला गेलं ना परत 10-11 वाजतील. जे काय होईल ते होईल. जे नशिबाने आपल्या जेवढे होईल तेवढे होईल करायचे आणि जायचं. बघू आता उलव्यामध्ये जातो आणि देतो तुम्हाला अपडेट. तर आलो आहे मित्रांनो आता उलव्यामध्ये थांबलो आहे. हे बघा इथं पाठीमागं ना तुम्हाला जर दिसत असेल तर येवले अमृततुल्य चहा म्हणून आहे. तर मी कायम उलव्यात आलो का इथंच थांबतो, चहा पितो आणि इथंच थांबतो. इथून ट्रिपा लागतात. तर अशा प्रकारे ती मुलुंडची ट्रिप झाली. 649 देते मी. स्क्रीनशॉट देतो त्या ट्रिपचा इथे तुम्हाला ओलाचा. 649 दिले. तर टोटल मिळून काम आपलं ते पण टॅली मारले मी. 3050 झालं आहे. 3000 क्रॉस झालं आहे 4-4.5लाच. आज पण चांगलं काम झालं आहे मित्रांनो. तुम्हाला आता खरं सांगू का हे काम एवढं का होतं आहे कारण सुट्ट्या लागल्या आहेत आणि बरेचसे ड्रायव्हर गाडीवाले ना गावी गेलेत. इथं सध्या मुंबईमध्ये गाड्या कमी आहेत त्यामुळे पूर्ण सगळीकडे सर्च आणि गाड्या कमी. त्या मुलुंडला गेल्यानंतर ना मला 1 सेकंदसुद्धा असं सारखं ट्रिपा येत होत्या. उबर ॲप मी बंद करायला पण मला ट्रिपा वाजत होत्या. आणि ओलामध्ये तर डायरेक्ट पहिली आली ती डायरेक्ट इंटरनॅशनल एअरपोर्टची झाली. ती ॲक्सेप्ट केली आणि जस्ट मी एअरपोर्टला आलो. तर मित्रांनो आपण चहा पिलो आणि चहा पिल्यानंतर तिथं बसलेलो तुमच्याशी बोललो आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 मिनटामध्येच एक रेंटलची बुकिंग आली आहे ओलामध्ये. 4 तास 40 किलोमीटर 1250 ते 1300 रुपये काहीतरी बिल दाखवलं आहे. तर ॲक्सेप्ट केली आपण. म्हटलं आता कुठेतरी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा चला ठीक आहे 4 तास आपले. पण तशी परवडते का नाही रेंटल बघूया आता आपण. ट्रिप्स एंड झाल्यावर 4 तासाचे 4:30ला आले म्हणजे 4:30 5:30 6:30 6:30 4:30 ते 5:30 1 6:30 7:30 8:30 8:30पर्यंत ही बुकिंग असणार आहे आपल्याकडे. आणि 4 तासाचे आपल्याला ते 1250 रुपये देतो ओला. तर काय माहिती आता बघूया कसं होतं आहे काय. पण ही जर ट्रिप जर कंप्लीट झाली कस्टमरला कॉल केलेला कॉल झाला कस्टमर बोलले थांबा लोकेशनला येतो आम्ही. ही जर ट्रिप कंप्लीट झाली ना मित्रांनो तर आपला 4000 रनिंग 100% क्रॉस होतं आहे. झालेलंच आहे ऑलरेडी. आता ही बुकिंग कॉल झाला कस्टमर येत आहेत म्हणजे आपली बुकिंग ऑलरेडी कन्फर्म आहे. तर 4000 रनिंग क्रॉस होते पण 8:30 वाजता आहेत. पण माझा असा विचार होतो जर ही रेंटल बुकिंग नसती तर उबरमध्ये किंवा ओलामध्ये मी बाकीच्या ट्रिपा मारून पीक आवर 5 नंतर 7-8 वाजेपर्यंत 2 तासामध्ये 1000 रुपये अर्निंग आय थिंक झाली असती असं मला वाटतं आहे. मग आपण रेंटल ॲक्सेप्ट करून चुकी केली का बरोबर केलं हे आता रेंटल ट्रिप एंड झाल्यावरच कळेल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कुठं जायचं आहे काय माहिती नाही पण आपण ट्रिप झाल्यानंतर तुम्हाला देतो माहिती याची रेंटल ट्रिपबद्दल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण इकडं आलो आहे हिरानंदानी फॉर्च्यून सिटी पनवेल. शेडिंग टोल नाक्याच्या पुढे 2 किलोमीटरला गेल्यानंतर राईट साईडला एक नवीन बिल्डरचं ऑफिस आहे हिरानंदानी. तर तिथं आलो आहे आपण. आणि रेंटलची ट्रिप होती ओलामध्ये बिल्डरनी बुक केली आहे आणि 25 किलोमीटर भरले आता येताना. आलो आहे आपण बराच वेळ झालं. मला वाटलं 5:30लाच आपण ड्रॉप केलं 1 तासामध्ये. 4:30ला पिकअप केलेलं आणि आत्ता 6:30 वाजत आलेत. 1 तास झालं ड्रॉप करून. म्हणजे आता टोटल ट्रिप चालवून 2 तास झालेत. अजून 2 तास आहेत आपल्याकडे आणि 25-50 10-1 किलोमीटर एक्स्ट्रा होईल. हावर्स आता एक्स्ट्रा होत आहेत का नाही माहिती नाही पण बघूया आता किती काय. तुम्हाला दाखवतो 1 मिनटं आपण कुठल्या एरियात आहे ते. आता बसलो आहे मी गाडीत सध्या इथे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटत नाही ते किती वर्थ आहे ते. बघा ते हिरानंदानी फॉर्च्यून सिटी इथं सेल्स ऑफिस आहे. इथे कस्टमर गेलेत. हे बघा हे हिरानंदानी कम्युनिटी असं हे ऑफिस आहे. मी इथं गाडीमध्ये बसलो आहे. आणि तर मित्रांनो बघू शकता 8 वाजून 37 मिनटं झालेत आणि आपली गाडी चालली आहे आता 196 किलोमीटर. आणि आपण आता उलवेला आहे. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. बरोबर ट्रिपला 4 तास लागले. 3 तास 59 मिनटं.
आणि या ट्रिपचे आपल्याला मिळाले 1462 रुपये. 1300 काहीतरी दाखवले, ते 100 रुपये एक्स्ट्रा मिळाले कारण 10 किलोमीटर गाडी एक्स्ट्रा झाली. तर अशा पद्धतीने ट्रिप येणे झाली. आता इथून आपल्याला घरी जायचं आहे. बघतोय घराकडची ट्रिप एखादी भेटते का. तर 1 मिनटं गाडी साईडला घेतो इथे जरा. मी देतो स्क्रीनशॉट मित्रांनो या ट्रिपचा. इथे ओलाची रेंटलची 4 तास 40 किलोमीटरची आपल्याला 1462 रुपये मिळाले. दोन्ही ॲपमध्ये आज चांगलं काम झालं आहे, अर्निंग पण चांगली झाले. आता एखादी घराकडली ट्रिप घेऊन घरी निघून जायचं. मी स्क्रीनशॉट देतो इथे. तर उलवेला आपण त्या कस्टमरला ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर रॅपिडोमध्ये एक आपल्याला ट्रिप आली. रॅपिडोमध्ये आपण रॅपिडो पण चालू केलं. तर नेरूळ LP स्टॉपची ट्रिप आली, ॲक्सेप्ट केली. 378ची एक्सेलची होती. त्या रॅपिडोमध्ये मग आता कस्टमरला ड्रॉप करून आता जस्ट हायवेलाच थांबलो आहे. आणि आता मित्रांनो असा इश्यू झाला ना, आता वाजलेत 9:30 आणि कालच्यासारखीच परिस्थिती झाली आहे. 5000 अर्निंग कंप्लीट व्हायला फक्त 100 रुपये कमी आहेत, 105 रुपये कमी आहेत. 105 रुपये मी छोटी ट्रिप बघतोय 100-150ची, की जेणेकरून कळंबोली कामोट्यात जाऊ आपण आणि 5000 अर्निंग आज पण क्रॉस होईल. पण तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खारघरमध्ये आणि एक शेवटची जी ट्रिप आपल्याला पाहिजे होती ती आपण कंप्लीट केलेली आहे. तर आपला टोटल अर्निंग झाली आहे आज 5000 क्रॉस झाले मित्रांनो. 5083 काहीतरी टॅली मारली आहे मी. पण आता घरी गेल्यानंतर पूर्ण व्हिडिओ एंड करतो आणि तुम्हाला पूर्ण सांगतो ओलामध्ये किती झाले, उबरमध्ये किती झाले आणि रॅपिडोमध्ये किती झाले. तुम्ही फक्त बघू शकता 10:20 झालेत आणि इथून घर आपलं 4 किलोमीटर आहे आणि 225 म्हणजे 230 किलोमीटर टोटल गाडी चालली आहे आणि 10:30 वाजलेत. तर मित्रांनो पोचलो आहे आपण घरी आता. तर तुम्ही बघितलं असेल या 5000 अर्निंगसाठी ना 1 तास वेळ वाया गेला 200 रुपयेच्या बुकिंगसाठी. पण ठीक आहे, चला आपल्याला 5000 कंप्लीट करायची होती. नाहीतर मी 9:30ला घरी आलो असतो, पण 10:30 वाजले. तर ठीक आहे, मी तुम्हाला आता व्हिडिओ मित्रांनो इथंच एंड करतो आहे. सांगतो तुम्हाला उबरमध्ये आपण काम केलं आहे 2500. 1 मिनटं मी लिहून ठेवलं मित्रांनो. 2594 रुपयेचं उबरमध्ये काम झालं आहे. त्याच्यानंतर ओलामध्ये झालं आहे 2111 रुपये आणि रॅपिडोमध्ये झाले 378 रुपये. असे टोटल मिळून आपलं काम झालं मित्रांनो 5083 रुपये. मी त्या कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. 5083मधून 230 किलोमीटर गाडी चालली आहे. काल 280 चालली होती, त्यावेळेला आपण 1200च पकडला होता. आपण आज 230 चालले, तरी पण CNG आपण 1200च पकडू. तर 1200चा CNG मायनस 254 रुपये, उबरचा रिचार्ज मायनस, ओलाचा रिचार्ज 85 रुपये मायनस केला, तर 3544 रुपये टोटल बॅलन्स आज आपल्याकडे आज प्रॉफिट राहिला. म्हणजे काल जेवढा प्रॉफिट राहिला तेवढाच आज पण प्रॉफिट राहिला आहे. कालच्यापेक्षा आज थोडं गाडी कमी चालली आणि जास्त पळापळ पण झाली नाही आणि चांगला धंदा झाला, बिझनेस झाला. तर हा बिझनेस मित्रांनो कशामुळे होतं तर तुम्हाला सांगतो. मेच्या महिन्याच्या सुट्ट्या लागल्यामुळं सर्व ड्रायव्हर लोक गावी गेलेली आहेत. बऱ्यापैकी गाड्या गेल्या, जिकडं जाईल तिकडं सर्च लागतो आहे. आणि बुकिंग मुलुंडला गेलेलं तर मला बुकिंगवर बुकिंग वाजत होत्या. तर अशा प्रकारे आपण आज काम केलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनल ओला उबेरच्या रिलेटेड अर्निंग व्हिडिओ येत असतात. तर अशाच प्रकारे भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.